कारस्थान, डाव, कूट कूट कट कट. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. विक्रम, कारस्थान या मराठी शब्दाला 2 अक्षरी प्रतिशब्द सुचतो का? म्हणजे आता मी पाहिलं कट तर तो शेवटी ट आहे, जुळत नाही, बसत नाही. तो डाव व आहे शेवटी, तो डाव काही लागत नाही. कूट तर काय जमतच नाही. सॉरी, मी काही फारशी मदत नाही करू शकणार. मला काही शब्दकोडी अजिबात जमत नाही. हरकत नाही. बरं, बाकीच्या कोड्यांचं काय सुटतायत का? काय हरकत नाही. बाकीची कोडी सुटतायत का? कपिल भूतकर काय म्हणतायत? आणि 4 कोटी रुपयांचा काही माग लागला का? अजून तरी नाही. तू त्या माणसाला पाहिला होतास ना? कुणाला? तो नाही का रात्री अपरात्री आपल्या घराची बेल वाजवायचा, आपल्या घरामध्ये चिठ्ठ्या चापट्या टाकायचा, घरात घुसून नासधूस केली त्यानं. हो, साधारण एक 30ला मुलगा आहे तो. गोरा घारा. गोरा घारा. भाडोत्री गुंड असेल बहुतेक. पण मला कळत नाहीये की त्याला सोडलंय कोणी माझ्यावर. कावा. काय? हवा असलेला शब्द कावा. कारस्थानाला कावा हा सुद्धा शब्द आहे ना. कावा 2 अक्षरी. वाह. पण हा कावा करण्यामागे कोण असेल हा तर खरा प्रश्न आहे, नाही का? पण एक झालंय, विनय वेंगुर्लेकर प्रकटल्यानंतर तो गायब झालाय. त्यालाही कळलंय की हा माणूस गप्प बसून मार खाणाऱ्यातला नाहीये, म्हणून तो बॅकफुटवर गेलाय. आपल्या बिळात जाऊन बसलाय. पुनरुत्थान. काय? पुनरुत्थान. आय एम सॉरी, मी माझ्याच नकळत कोड्यामध्ये घुसलो. जे येशू ख्रिस्ताचे झाले ते पुनरुत्थान. 5 अक्षरी. म्हणजे जो जातो तो पुन्हा परत येतोच ना. मी वाटच पाहतोय तो परत येण्याची. हा बोला. दॅट्स गुड. म्हणजे आता परत याची वेळ झाली. बाय. हॅलो. गुड मॉर्निंग. काय करतेस? काही नाही, अशीच पडून होते. ऑफिस नाही आज? आयुष्यच नाही आज.
असं वाटतंय की पडल्या पडल्या ते संपलं तर बरं होईल. ए, असं सकाळी सकाळी काय वेड्यासारखं बोलायचं नसतं. ज्याची स्वप्न रात्री पडतात त्याचा चेहरा दिसावा म्हणून नवीन दिवस उजाडावा असं वाटतं. तोच माझ्यावर रागवलाय. तोच बोलत नाहीये माझ्याशी. मग मी काय करू? कोण म्हणतोय तो चिडलाय? तोच म्हणाला. राग येतो तसा जातोय. तुझा नाही का येत जात, तसं त्याचाही गेलाय. खरंच? शपथ. तुला माहितीये मी तुझ्यावर फार काळ नाही रागवू शकत. माझ्या चुका झाल्या तेव्हा तू मला माफ केलंस ना, मग मी वेगळं का वागावं? विक्रम, खरंच असं वाटते की आज नवीन दिवस उजाडलाय. तुझ्यावर चिडून, तुझ्याशी न बोलून मी फार काळ नाही राहू शकत. अनु, नवानू, गेट अप, पटापट तयार हो आणि आय वॉन्ट यू इन दी ऑफिस शार्प बिफोर 9. नाहीतर मी परत चिडेन. ओ, तू चिडलास तर मला तुझा राग काढता येतो. कसा? आधी चिडून दाखव तर मग बघ. बघ, आज थोडी लेट येच. मॅड आहेस तू आणि मी तुझ्या प्रेमामध्ये मॅड झाले. विक्रम, यू आर माय लाईफ. सेम हिअर डिअर. नाउ गेट आउट ऑफ युअर बेड आणि गेट रेडी. मी ऑफिसमध्ये वाट पाहतो तुझी. बाय. बाय. काय झालंय काका? असं अचानक बोलवून घेतलं? नाही, मला माहिती आहे तुझा वेळ फार महत्वाचा आहे. त्यामुळे उगीच पाल्लाळ न लावता मी थेट मुद्द्याला येतो. तू माझ्या जिवलग मित्राचा मुलगा म्हणजे या नात्यानं अभय हा तुला धाकट्या भावासारखा आहे. ऑफकोर्स काका, अभयचं सगळं ठीक आहे ना? नाही, तोच मुद्दा आहे. काय एक तर त्याच्या नोकरीमुळे आणि दुसरं त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे आधीच अनन्या आणि अभय यांचे संबंध फार तणावपूर्ण आहेत. आणि अशात एक नवीन प्रॉब्लेम झालाय. काय? कोणतरी एक अनोळखी मनुष्य अनन्याला त्रास देतोय. त्रास देतो म्हणजे? म्हणजे हेच वेळोवेळी फोन करतो, काही बाई बोलतो. परवा मी चुकून फोन घेतला तेव्हा सुद्धा असंच बोलला काहीतरी, म्हणजे हॅलो स्वीट हार्ट वगैरे. बर, याच बाबतीत मला तुझी मदत पाहिजे. आधीच मुळात अभय आणि अनन्या यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधामुळे ती आधी स्ट्रेस खालती आहे आणि त्याच्यात हे आय वॉन्ट टू कॅच दिस सन ऑफ अ बिच. माझ्या सुनेला त्रास देणाऱ्या माणसाला मी असं सोडू शकत नाही. आणि नेमक्या अशा वेळी हे माझे नसलेले डोळे हा माझा मोठा हँडिकॅप ठरतो. म्हणून मी तुला बोलवलंय. आणि हे काम तू माझ्या मित्राचा मुलगा म्हणून करायचं नाही, प्रोफेशनली करायचं. आणि त्याची जी काही फी असेल. काका प्लीज लाजवू नका. मी तुमच्याकडनं फी घेणार नाही. तू मला लाजवू नकोस. लेट्स बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. हे तुझं काम आहे. याच्याकरता तू वेळ खर्च करणार, श्रम करणार, सो दॅट्स फाईन. पण माझ्या मुलीला मी असं रडताना नाही बघू शकत. आणि अभय जर धड असता ना तर हा काही प्रश्नच निर्माण झाला नसता. पण तो नेमका या बाबतीत नालायक आहे. पण काय केलंय काय अभयने एवढं? तेच ना, काय केलं? बाबा, निघते मी. हॅलो. हॅलो. आजही सहज इथून पास होत होतात वाटतं. नाही नाही, आज मी त्याला बोलवून घेतलंय मुद्दाम. आणि अनन्या तुला फार उशीर होत नसेल तर बस जरा. हा जो हरामखोर मनुष्य तुला फोनवर त्रास देतो ना सारखा, त्याच्या नाड्या आवळायला मी याला बोलवून घेतलंय मुद्दाम.
मला माहिती आहे तू खोटं नाही बोलणार. त्यामुळे अविनाशच्या घरी जाण्याचा प्रश्नच येत नाही. अरे केला नाहीस अजून? निघतोच आहे. काही बोलायचंय का? हेच की तू अविनाशच्या घरचा जो पत्ता दिलायस. हो, म्हणजे मला माहिती असलेला त्याचा शेवटचा पत्ता हाच आहे. त्यानंतर पत्ता बदलला असेल तर मला माहिती नाहीये. हवं तर तू या पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतोस. पण त्याची काही गरज नाही वाटत मला. म्हणजे मला कोणाच्याही घरी जाऊन काही क्रॉस चेक करायची गरज नाही वाटत. तू म्हणाली तेच खरं आहे. म्हणजे आयदर मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवायला हवं किंवा अशा माणसावर जो सतत माझा वाईटाचाच विचार करतोय. ऑब्विसली आय चोज टू ट्रस्ट यू. मला माहिती आहे तू खोटं नाही बोलणार. त्यामुळे अविनाशच्या घरी जाण्याचा प्रश्नच येत नाही. एवढंच सांगायचं होतं. बाय. लव्ह यू. हाय. गौरी, इफ यू डोंट माइंड काही प्रश्न विचारायचे होते. अगदी साधे सोपे. मला हो. साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं जर मला देता येत असतील तर नक्की दे. थँक्स. अनन्या वहिनींना एका अनोळखी माणसाचे फोन येतात असं काकांनी मला आत्ता सांगितलं. तुला त्याबद्दल काही माहिती आहे? म्हणजे अनन्या वहिनी तुझ्याशी काही बोलल्यात त्याबद्दल? हो. कधी? नाही, मला नक्की नाही आठवत. असा कुठलाही फोन त्यांना आला नव्हता, येत नाही. हो ना? गौरी, मला विक्रम वनारसे बद्दल सगळं माहिती आहे. उद्या नयनाला जाऊन मी सांगितलं तर ती पण हेच म्हणेल, विक्रम माझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही, विश्वास आहे माझा. पण तू तिच्याशी खोटं बोलतोस ना मित्रा, मग ती तुझ्याशी कशावरून खोटं बोलत नाहीये? हे काय? मी काय बोलतोय हे तुला नीट समजतंय गौरी. डिनाय करण्याचा प्रयत्न करून तुझा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस. तुझा चेहरा कधीच खरं बोलून गेला. त्या दिवशी जो फोन काकांनी उचलला तो विक्रम वनारसेचाच होता, बरोबर ना? हो, त्याचाच होता. आणि नेमका कॅप्टननं फोन उचलला आणि तो म्हणाला की, आणि तो असं काही बोलला की ज्यामुळे काकांना संशय आला असता. म्हणूनच अनन्याने सुटका करून घेण्यासाठी पिल्लू सोडलं. असा कोणीही माणूस नाहीये. गौरी, महेंद्र काका मला वडिलांसारखे. त्यांची अशी फसवणूक जर दुसऱ्या कोणी केली असती ना, फार महागात गेला असतं त्याला. पण अनन्या वहिनी एक सून आहे त्यांची. मुलीसारखं मानतात काका तिला. प्लीज प्लीज ही फसवणूक थांबवा. समजाव तुझ्या मैत्रिणीला.
मी आत्ता सुद्धा सगळं खरं सांगू शकलो असतो काका, पण हे सगळं कळल्यावर खचतील ग ते. प्लीज समजाव तुझ्या मैत्रिणीला. हो, मी बोलीन तिच्याशी. महेंद्र काकांनी मला तो माणूस कोण ते शोधायला सांगितलं, पण मी बाहेर गावी जातोय असं सांगून ते टाळणार आहे. पण ही फसवणूक ताबडतोब थांबायला हवी. ही वॉर्निंग आहे असं कन्वे कर तुझ्या मैत्रिणीला. येतो मी. सॉरी मी तुझा वेळ घेतला आणि थँक्स तू तो दिलास. बाय. वा, देवानं स्वतःहून आज भक्ताला बोलावणं धाडलंय. या पेपरावर काही सह्या हव्यात तुझ्या, सह्या कर. कसले पेपर्स रे? सीबीसी इनकॉर्पोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट आहे. पेन्सिली फुला गेले तिथे सह्या करायचे तुला. माझ्या नावासमोर कायम फुलाच मारता राव तुम्ही. उद्या वाचून केल्यास तरी चालतील सह्या. नैना कशी आहे रे? तुझ्याकडे तिचा नंबर आहे ना? तुला काळजी वाटत असेल तर स्वतः फोन कर आणि विचार. आणि अविनाश? इनफ माइंड, इनफ. मी कामाचं बोलण्यासाठी तुला बोलवलं होतं, ते झालेलं आहे. तू जाऊ शकतोस. विक्रम, अरे एवढा उकळतोयस कशासाठी? मी अविनाश महाबळेबद्दल बोलत होतो. त्याचा काही फोन आला होता का? अरे आपला लॉयर अविनाश महाबळे, आठवतोय ना? तू काय मला अगदी दुधफळ बाळ समजतोस का रे? तुला काय वाटतं तुझे घाणेरडे डावपेच मला कळत नाही? मला खाली पाडण्याचे, मला मनस्ताप देण्याचे, या फर्म मधला माझा शेअर बळकवण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिलेस तू, पण आय ऑलवेज केम आउट ॲज अ विनर. प्रत्येक वेळी मी मात करून पुढे चालत राहिलो, तर आता तू या थराला येऊन पोचलास. माझ्याच बायको विरुद्ध माझे कान भरतोयस तू. नयनावर माझा पूर्ण विश्वास आहे, ती कधी माझ्याशी खोटं बोलणार नाही. मला माहिती आहे तुमच्यासारखी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यातला आनंद शोषून जगतात. कुणाचा तरी वाईट होतं यातच सुख मिळतं तुम्हाला. पण तुला मी हा आनंद मिळू देणार नाही. मग मी आणि नयना आमच्या संसारात एकदम सुखी आहोत, काहीही प्रॉब्लेम नाही, आणि तो कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कळलं? मी जन्मजात कोडगाय विक्रम. आजवर माझ्या दिशेने शब्दांचे अनेक बाण भिरकावले गेले, पण कर्णाला जसं कवच कुंडल मिळालं होतं ना, तसाच मला हा कोडगेपणा मिळाला. अरे खूप कमी वेळा, म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणे इतपत कमी असे शब्द किंवा अशी वाक्य मला जखमी करून गेलीत. ते तू साधलेच मित्र. मग तुझी नौटंकी ना मला. नौटंकी म्हण, दशावतार म्हण, भारूड म्हण, तमाशा म्हण, काहीही म्हण विक्रम, पण तुला एक सांगू का? बघ, खेळाचा एक भाग म्हणून विदूषकानं कोलांटी उडी मारली तरी लोक हसतात, आणि तो खरोखरीच पाय घसरून पडला तरीही लोक हसतात. पण विदूषकाला जी तिरकी नजर लाभलेली असते ना, त्याच्यातून त्याला जे काही दिसतं ते साध्या सरळ नजरेला पण दिसत नाही. मगाशी तू काय म्हणाला होतास? तू आणि नैना खूप सुखात आहात. तुझं बाहेरचं अफेअर अजूनही नयनाला समजलेलं नाहीये, म्हणून तुम्ही सुखात आहात ना. नयनाला समजा तुझं हे अफेअर समजलं तरी देखील तुम्ही सुखात राहाल. दुसरी गोष्ट तू काय म्हणालास? नयना तुझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही, विश्वास आहे माझा. उद्या नयनाला जाऊन मी सांगितलं तर ती पण हेच म्हणेल, विक्रम माझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही, विश्वास आहे माझा. पण तू तिच्याशी खोटं बोलतोस ना मित्रा, मग ती तुझ्याशी कशावरून खोटं बोलत नाहीये?
आहे